29 सप्टेंबर 2006 रोजी संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना खैरलांजी येथील भोतमांगे या दलित परिवारावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेला 18 वर्ष पूर्ण झाली असून त्या परिवाराला आजही न्याय मिळालेला नाही। वंचित बहुजन आघाडीतर्फे भोतमांगे परिवारातील कुटुंबियाला त्यांच्या स्मारक व घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली दिली व त्यांच्या राहत्या घरी अशोक चक्र व भोतमांगे परिवारातील कुटुंबियांचे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी केली। खैरलांजी मानवतेला काळीमा फासणारी घटना ह्याच खैरलांजी गावामध्ये घडली आणि त्याला 18 वर्षे झाले, तरी पण आजपर्यंत या पीडित भोतमांगे कुटुंबांना न्याय मिळाला नाही। हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, इथेही न्याय मिळाला नाही आणि शासनाने सुद्धा या पीडित परिवारासोबत न्याय केला नाही। आज 18 वर्ष झाले त्यांचं जे पडकं घर आहे, जिथे कोणीच राहत नाही, जमीन दोस्त होत आहे, त्याच्यावर स्मारक निर्माण करावं, अशोक चक्र निर्माण करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलतर्फे आमची मागणी आहे। तरी पण ते पूर्ण होत नाही आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबईला, नागपूरला आणि भंडाऱ्याला याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत। आणि ते स्मारक झालं पूर्ण तर असं वाटेल कधी वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे कार्यकर्ते आहेत यांच्या लढ्याला यश आलं असं वाटेल आणि भोतमांगे कुटुंबाला थोडासा तरी न्याय मिळाला असं वाटेल। म्हणून इथे लवकरात लवकर यांनी स्मारक निर्माण करावं अशी आमची मागणी आहे।